महत्त्वाची बातमी बीडमधील हत्येच्या निषेधार्थ आज पुण्यात सर्वपक्षीय मोर्चा निघणार आहे। जरांगे, सुरेश धस, बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागर या मोर्चात सहभागी होणार आहेत। रोहित पवार, रोहित पाटील, सतेज पाटीलही मोर्चात सहभागी होणार असल्याची माहिती आहे। तर पुण्यातील मोर्चात देशमुख कुटुंबीय देखील उपस्थित राहणार आहे। लाल महाल पासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघणार आहे। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आमचे प्रतिनिधी रणजित जाधव यांच्याकडून। रणजित, कशा प्रकारे तयारी आहे या मोर्चाची? प्रणिती, आपण पाहिलं तर पुण्यातून आज बीडमध्ये जो संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या हत्येच्या निषेधार्थ जन आक्रोश मोर्चा जो आहे तो या ठिकाणी पार पडतोय। त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर स्वर्गवासी सोमनाथ सूर्यवंशी यांना देखील न्याय मिळवून देण्यासाठी या ठिकाणी मोर्चेकरी जे आहेत ते जमलेले आपल्याला एकूण पाहायला मिळत आहे। आपण पाहिलं तर पुण्यातील लाल महालापासून हा मोर्चा जो आहे तो सुरू होणार आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालय जे आहे ते त्या ठिकाणी जाऊन तो धडकणार आहे। विविध मागण्या असणार आहेत। यामध्ये जे मुख्य सूत्रधार असतील किंवा जे पोलीस असतील त्यांनी या ठिकाणी जे कारवाईमध्ये चुकारपणा केला त्यांना देखील त्यांच्यावर देखील कारवाई व्हावी अशी मागणी जी आहे ते या मोर्चेकऱ्यांची असणार आहे। आपण पाहू शकतो की या ठिकाणी याच मोर्चाला संरक्षण देण्यासाठी मोठ्या प्रमाणात जे आहे ते पोलीस बंदोबस्त देखील पुणे पोलिसांकडून लावण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आपण पाहू शकतो की यासाठी सुरेश धस असतील, संदीप क्षीरसागर असतील किंवा अन्य मोठे नेते जे आहेत ते या मोर्चाला जे आहे ते हजेरी लावणार आहेत। काही वेळातच हा मोर्चा जो आहे तो या ठिकाणी सुरू होणार आहे। त्याआधी आपण पाहिलं तर मोर्चेकरी जे आहेत ते पुण्यातील याच लाल महालच्या चौकामध्ये जमण्यात सुरू झालेले आपल्याला एकूणच पाहायला मिळतात। मोर्चेकरी या ठिकाणी जमण्यास सुरुवात झाली आहे। रणजित, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।